भरपूर लेयर्सचे गुलाबासारखे सुंदर दिसणारे आणि खायला एकदम खुसखुशीत असे हे चिरोटे बनवून तयार आहेत। फराळाच्या ताटाची शोभा वाढवणारे हे चिरोटे तुम्हाला बनवायचे असतील तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तर आज आपण अगदी नाजूक आणि तोंडात टाकताच विरघळणारे चिरोटे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्हाला ती नक्की आवडेल। लगेचच सुरुवात करूयात। त्याआधी तुम्ही इथे पाहू शकता आपले हे जे चिरोटे आहेत ते किती खुसखुशीत बनलेले आहेत। अगदी खारीसारखे लेयर्स देखील याला सुटलेले आहेत। तर असे परफेक्ट चिरोटे बनवण्यासाठी काय काय टिप्स वापरता येतील ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। शिवाय वाटीच्या अगदी सोप्या प्रमाणामध्ये आपण सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे, त्यामुळे साहित्याच्या प्रमाणाचं देखील तुम्हाला अजिबात टेन्शन येणार नाही। सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे आपण मैदा घेतलेला आहे। 2 वाट्या मैदा मी घेणार आहे। 2 वाट्या म्हणजेच इथे पाव किलो एवढा मैदा आहे। तर अशा प्रकारे वाटी अगदी व्यवस्थित भरून घेतली, जास्त दाबून घेतलेली नाही आहे, पण तरीसुद्धा वाटी व्यवस्थित भरून घेतलेली आहे। तर आपल्याकडे जी नेहमीची वाटी असते त्या वाटीने हा 2 वाटी मैदा मी घेतला। हा मैदा आपण व्यवस्थित चाळून घेऊयात। तुम्हाला जर चिरोटे थोडे कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही यामध्ये 2-3 चमचे बारीक रव्याचा वापर करू शकता। मैदा चाळून झालेला आहे। यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात। आता यामध्ये आपण तूप घालूयात। तर इथे थंडच तूप वापरायचं, गरम करून तूप वापरायचं नाही। थंड तूप वापरल्यामुळे चिरोटे छान खुसखुशीत बनतात। तर 2 वाटी पिठासाठी इथे मी 2 चमचे तूप घेतलं। एवढं तूप ह्या पिठासाठी पुरेसं होतं। तूप मैद्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मैद्याला ते चांगलं चोळून घ्यायचं। सर्व मैद्याला तूप एकसमान लागलं गेलं पाहिजे। तर अशा प्रकारे दोन्ही हाताने व्यवस्थित चोळून हे तूप मैद्याला लावून घ्यायचं। असं केल्यामुळे चिरोटे सर्व बाजूनी छान तळले जातात। तर 5 ते 6 मिनिटं मी हे तूप मैद्याला छान असं चोळून घेतलेलं आहे। आपला मैदा जो आहे तो थोडासा रवाळ वाटू लागला आहे। तुम्ही इथे पाहू शकता मैद्याची छान मूठ वळती आहे, म्हणजेच यामध्ये तुपाचं प्रमाण अगदी योग्य आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊयात। तर चिरोट्यांसाठी एकदम सैलसर पीठ मळायचं नाही। ज्याप्रमाणे आपण पुऱ्या बनवण्यासाठी घट्ट पीठ मळतो अगदी तसंच घट्ट पीठ यासाठी मळायचं। इथे मी त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। यातलं थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊयात आणि शेवटी पाहूयात आपल्याला किती पाणी लागतंय ते। तर इथे मी हे पीठ छान असं घट्टसर मळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि यासाठी मला इथे अर्ध्या वाटीपेक्षा 1-2 चमचे जास्त पाणी लागलेलं आहे। तर 2 वाटी पिठासाठी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी आपल्याला लागतं। पीठ देखील छान घट्टसर मळलं गेलं आहे। आता हे पीठ आपण भिजण्यासाठी ठेवून देऊयात। साधारण अर्धा तास आपल्याला हे पीठ भिजवावं लागेल। हे पीठ मी झाकून ठेवलेलं आहे। आता बाकीची इतर तयारी करून घेऊयात। तर चिरोटे बनवण्यासाठी आपल्याला साठा बनवून घ्यावा लागतो। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही त्याऐवजी मैदा किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकता। आता यामध्ये थोडं थोडं तूप घालून आपण हे मिक्स करून घेऊयात। आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हा साठा हवा आहे ती कन्सिस्टन्सी मिळेपर्यंत थोडं थोडं करून तूप यामध्ये घालायचं। तुम्ही एकदम जास्त तूप घातला तर तुपाचा अंदाज चुकतो आणि हा साठा एकदम पातळ बनू शकतो। त्यामुळे इथे आपण 3 चमचे सुरुवातीला तूप घातलं। तर पुन्हा 1-2 चमचे तूप यामध्ये टाकल्यानंतर हा अशा प्रकारे साठा मला मिळाला। हा साठा अजूनसुद्धा ड्राय वाटतोय, हा पोळीवरती व्यवस्थित पसरला जाणार नाही, त्यामुळे आणखीन 2 चमचे तूप मी यामध्ये घातलं। आणि आता तुम्ही शेवटी पाहू शकता आपला जो साठा आहे तो अगदी स्मूथ लोण्यासारखा असा बनलेला दिसतोय आणि तो आपल्या हाताला चिकटतोय देखील, म्हणजे हा साठा अगदी योग्य आहे। साठा पोळीवरती अगदी व्यवस्थित स्प्रेड झाला पाहिजेत, अशा कन्सिस्टन्सीमध्ये तो बनवला गेला पाहिजे। तर हा साठा जो आहे तो असा लोण्यासारखा बनला पाहिजे। तर इथे मला अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवरसाठी 7 चमचे तूप लागलेलं आहे। तुम्ही देखील अशाच प्रकारे थोडं थोडं करून तूप यामध्ये वापरा, म्हणजे तूप देखील वाया जाणार नाही आणि साठा देखील अगदी योग्य असा तयार होईल। इथे आपला साठा तयार आहे। आता तुम्हाला जो फूड कलर आवडतो तो फूड कलर तुम्ही याला लावू शकता किंवा मग फूड कलर जरी नाही घातला तरीही काही हरकत नाही। जर तुमच्याकडे पावडर्ड फूड कलर असेल तर अशा प्रकारे तो थोडा पातळ करून घ्यायचा, अगदीच पातळ करायचा नाही किंवा एकदम घट्टसुद्धा करायचा नाही। तर इथे आपला फूड कलर देखील तयार आहे। अर्धा तास झालेला आहे। आपण पीठ पाहूयात। पीठ छान भिजलेलं आहे। 1-2 मिनटासाठी मी पुन्हा एकदा हे पीठ मळून घेते। पुन्हा एकदा हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलं। आता या पिठाचे मी असे हे 2 भाग करून घेतले
आपण 4 पोळ्यांचा एक रोल बनवणार आहोत. तुम्ही हवं तर 5 पोळ्या वापरा, 6 पोळ्या वापरा किंवा 7 देखील वापरू शकता. पण जास्तीत जास्त 4 तरी पोळ्या एका रोलसाठी वापरल्या गेल्या पाहिजेत. तरच चिरोट्यांना अगदी छान लेयर्स पडतात. अगदी सुंदर गुलाबासारखे हे चिरोटे दिसतात. तर इथे मी या पिठाचे लिंबाच्या आकाराचे 8 गोळे बनवून घेतले. म्हणजे या 8 गोळ्यांपासून आपण 4-4 गोळे वापरून एक रोल बनवणार आहोत. तुम्ही जर चिरोटे नव्यानेच करत असाल तर अगदी मोठ्या पोळ्या न लाटता लहान लहान पोळ्या लाटून घ्यायच्या. त्यासाठी छोटे छोटे गोळे बनवून घ्या. म्हणजे पोळ्या लाटणंही सोपं जातं आणि रोल्स देखील अगदी नीट बनवता येतात. तर इथे आपल्या या लाट्या बनवून तयार आहेत. आता आपण याच्या पोळ्या बनवून घेऊयात. पोळी लाटण्यासाठी आपल्याला मैदा किंवा कोणतंच इतर पीठ वापरण्याची अजिबात गरज लागत नाही. पिठामध्ये तूप असल्यामुळे या पोळ्या अगदी सहज लाटल्या जातात. चिरोट्यासाठी अगदी पातळ अशी पोळी लाटायची. तर इथे ही मैद्याची पोळी आपण बनवतोय त्यामुळे थोडंसं प्रेशर द्यावं लागतं. तर ही पहा, आपली ही पोळी लाटून झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. तर इतपत पातळ ही पोळी, अगदी पातळ अशी लाटून घेतलेली आहे मी. तर अशाच प्रकारे पातळ अशा सर्व पोळ्या आपण लाटून घेऊयात. ही पोळी मी एका प्लेटवरती काढून ठेवते. तर इथे ही माझी शेवटची पोळी लाटून झालेली आहे आणि अशा प्रकारे या सर्व पोळ्या मी लाटून घेतल्यात. तुम्ही पाहू शकता एकमेकावरती ठेवलेल्या आहेत. एकमेकावरती जरी ठेवल्या तरी या एकमेकांना चिकटत नाहीत, त्यामुळे तुम्ही बिनधास्त ठेवू शकता. फक्त पोळ्या लाटून झाल्या की जास्त वेळ त्या ठेवायच्या नाहीत, लगेचच रोल करायला घ्यायचे. नाहीतर एकदा पीठ वाळायला लागलं की मग पोळ्या काढताना त्या तुटायला लागतात. आता या पोळीवरती मी फक्त पाव चमचा होईल इतका हा साठा घेतलेला आहे. तर आपण पोळ्या मध्यम आकारामध्ये बनवलेल्या आहेत त्यामुळे साठा आपल्याला कमी लागेल. तुम्ही जर पोळ्या मोठ्या बनवल्या असतील तर अर्धा चमचा साठा तुम्ही लावा. सर्व बाजूला छान असा एकसमान हा साठा लावून घ्यायचा. पोळीच्या सर्व कडांना देखील व्यवस्थित साठा लावून घ्यायचा. इथे या पोळीला साठा लावून झालेला आहे. आता यावरती आपण दुसरी पोळी टाकूयात. यावरती दुसरी पोळी टाकल्यानंतर लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं. म्हणजे जेव्हा आपण रोल्स बनवतो तेव्हा त्या रोल्समध्ये गॅप राहत नाही. तर थोडंसं लाटून घेतलं. आता यावरती पुन्हा पाव चमचा साठा मी लावून घेणार आहे. साठा लावून झाला की या दुसऱ्या पोळीवरती अशा प्रकारे हा रंग स्प्रेड करून घ्यायचा. तुम्ही हवं तर पहिल्या पोळीला देखील हा रंग लावू शकता. तर इथे अशा प्रकारे हा रंग मी लावून घेते. तुम्ही निम्म्या पिठामध्ये रंग मिक्स करून त्या पिठाच्या वेगळ्या अशा पोळ्या बनवून घेऊ शकता. पण ही पद्धत मला खूप सोपी वाटते आणि अशा प्रकारे बनवलेले चिरोटे खूप छान दिसतात दिसायला. त्यामुळे अशा प्रकारे मध्ये मध्ये हा रंग स्प्रेड करून घ्यायचा. रंग पसरवून झालेला आहे. आता आपण यावरती तिसरी पोळी टाकूयात. यावर देखील थोडं लाटणं फिरवून घेऊयात आपण. आणि आता यावरती सुद्धा पाव चमचा साठा लावून घेऊयात. साठा लावून झाला की यावरती चौथी पोळी टाकायची. यावरती सुद्धा थोडंसं लाटण्याने फिरवून घ्यायचं आणि मग यालासुद्धा पाव चमचा साठा लावून घ्यायचा. आता यावरती मी थोडासा कलर स्प्रेड करून घेते. म्हणजे 4 पोळ्यांपैकी 2 पोळ्यांवरती मी कलर लावलेला आहे आणि 2 पोळ्या तशाच ठेवलेल्या आहेत. तुम्ही हवं तर एका कोणत्या तरी पोळीला कलर लावू शकता. तर इथे आपण हा 4 पोळ्यांचा रोल बनवणार आहोत. तर आता रोल बनवायला घेऊयात. तर अगदी व्यवस्थित असा हा रोल बनवायचा. जास्त गॅप ठेवायचा नाही रोलच्या मध्ये, नाहीतर मग जे लेयर्स आहेत ते खूपच विरळ विरळ दिसतात. तर आपल्याला अगदी छान एकसमान असे हे लेयर्स पाडायचे असतात. त्यामुळे रोल बनवताना तो अगदी छान असा गॅप न ठेवता थोडा थोडा प्रेस करतच बनवायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे हा रोल बनवून घ्यायचा. रोल बनवता बनवता थोडं थोडं वरून प्रेस करायचं, म्हणजे आतमध्ये गॅप राहत नाही. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हा रोल मी बनवून घेतला. आता हा रोल एकसमान होण्यासाठी असं थोडंसं हे लांबट करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण मध्ये हा रोल थोडासा जाड होतो. त्यामुळे अशा प्रकारे थोडासा हा रोल लांबवून घ्यायचा. तर आता पाहू शकता तुम्ही रोल सर्व बाजूनी एकसमान दिसू लागलाय. रोलच्या वरच्या साईडला जर अशा प्रकारे या पोळ्या सुटलेल्या दिसत असतील तर तिथे थोडंसं पाणी लावून व्यवस्थित असं बंद करून घ्यायच्या. म्हणजे चिरोटे तेलामध्ये सोडल्यानंतर ते सुटणार नाहीत. तर इथे आपला हा रोल बनवून झालेला आहे. आता आपण हा कट करून घेऊयात. रोल कट करताना धारदार सुरीचा वापर करा.
तर साधारण 1 इंचाचं अंतर ठेवून आपल्याला हा रोल कट करून घ्यायचा आहे। तर इथे दाखवल्याप्रमाणे हा रोल मी कट करून घेतला। आता याच्या आपण अशा प्रकारे थोडंसं प्रेस करून लाट्या बनवून घेऊयात। व्हिडिओमध्ये मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे लाट्या बनवून घ्या। तर जिथे कुठे अशी ही पोळी बाहेर आलेली दिसत असेल तिथे थोडंसं पाणी लावून ते बंद करून घ्यायचं। तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व लाट्या बनवून तयार झालेल्या आहेत। अगदी छान दिसत आहेत लाट्या। आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊयात। तर व्हिडिओमध्ये मी जितक्या साईजची पुरी तुम्हाला दाखवते तितकीच पुरी लाटून घ्यायची। अगदी पातळ पुरी लाटायची नाही, थोडीशी जाडच पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहेत, म्हणजे त्याला लेयर्स छान सुटायला मदत होते। तर इथे मी सर्व या पुऱ्या लाटून घेणार आहे। या पुऱ्या आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूयात। इथे मी या सर्व पुऱ्या लाटून घेतल्या। तर एका रोलपासून आपल्याला 9 पुऱ्या मिळाल्या। तर बाकीच्या पोळ्यांचा देखील मी अशाच प्रकारे रोल बनवून घेतला आणि त्याच्या देखील या पुऱ्या इथे बनवून ठेवलेल्या आहेत। आता आपण तळायला घेऊयात। चिरोटे तळण्यासाठी मध्यम गरम असलेलं तेल वापरायचं। अगदी कडकडीत गरम झालेलं तेल जर तुम्ही वापरलं तर चिरोट्याला छान लेयर्स येत नाहीत। तर या तेलामध्ये मी असा हा छोटासा पिठाचा तुकडा टाकला। तर पिठाचा तुकडा हळूहळू करून वर आला। आता हे तेल जे आहे ते मीडियम गरम झालेलं आहे, म्हणजेच चिरोटे तळण्यासाठी अगदी योग्य गरम असं तेल आहे। तर आता यामध्ये आपण लाटलेल्या पुऱ्या सोडूयात। गॅस मंद ठेवायचा। मंद गॅसवरतीच आपल्याला हे चिरोटे तळून घ्यायचे आहेत। एका वेळेस 3 ते 4 चिरोटे तळून घ्यायचे। मंद गॅसवर चिरोट्यांना हळूहळू लेयर्स सुटायला लागतात। तर 1 मिनिटभरासाठी मंद आचेवरती मी या चिरोट्यांची एक बाजू छान तळून घेतली। तुम्ही पाहू शकता या चिरोट्यांना छान असे लेयर्स सुटायला लागलेले आहेत। आता आपण हे पलटून घेऊयात। आणखीन 1 मिनिटभरासाठी याची दुसरी बाजू तळून घ्यायची आणि हे चिरोटे तेलातून बाहेर काढून घ्यायचे। चिरोट्यांचा कलर जास्त चेंज होऊ द्यायचा नाही। तर आता हे चिरोटे झालेले आहेत, काढून घेऊयात। अगदी तेलात गुलाब सोडल्यासारखे वाटत आहेत। तुम्ही पाहू शकता अगदी छान असे लेयर्स सुटलेले आहेत। मस्त असे लेयर्स आलेले आहेत चिरोट्यांना। तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं, कारण चिरोट्यांच्या या लेयर्समध्ये भरपूर तेल जाऊन बसलेलं असतं, त्यामुळे तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं। आता बाकीचे चिरोटे देखील आपण अशाच प्रकारे तळून घेऊयात। आता हे चिरोटे आपण एका प्लेटवरती काढून घेऊयात। आता चिरोट्याचा फुलासारखा भाग आपल्याला ज्या बाजूला दिसतोय, म्हणजेच पाकळ्यांसारखा भाग आपल्याला दिसतोय, त्या बाजूला आपल्याला वरून पिठी साखर भरभरून घ्यायची आहे। तर हे चिरोटे तेलातून काढल्या काढल्या गरम गरम असतानाच यावरती साखर भरभरून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित त्यावरती सेट होते। तर तुम्ही हवं तर पाकातले चिरोटे देखील बनवू शकता। त्यासाठी तुम्हाला एकतारी पाक बनवावा लागेल। एकतारी पाक बनवून ठेवायचा। पाक थंड असला तरी चालेल। गरम गरम चिरोटे त्यामध्ये टाकायचे। 1 मिनिटभरासाठी चिरोटे त्यामध्ये डीप करून ठेवायचे आणि काढून घ्यायचे। तर अशा प्रकारे तुम्ही पाकातले चिरोटे देखील बनवू शकता। ज्यांना जास्त गोड आवडत नाही त्यांच्यासाठी मात्र हा पिठी साखरेचा पर्याय अगदी योग्य आहे। तर इथे आपले सर्व चिरोटे बनवून तयार झालेले आहेत। अगदी खारीसारखे खुसखुशीत असे हे चिरोटे, मस्त लेयर्स पडलेले आहेत। प्रत्येक चिरोटा तुम्ही पाहू शकता। सगळेच चिरोटे अगदी मस्त बनलेले आहेत। अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे हे चिरोटे अगदी सुंदर दिसत आहेत। इथे सांगितलेलं साहित्याचं योग्य आणि अचूक प्रमाण घेऊन तुम्ही जर हे चिरोटे बनवले तर तुमचे देखील चिरोटे असेच खुसखुशीत आणि अगदी सुंदर बनून तयार होतील। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच छान छान आणि सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या प्रमाणबद्ध रेसिपीसोबत। तोपर्यंत तुमचा निरोप घेते। धन्यवाद।